तर आता माझ्या स्वाधीन करता तो मारा ये दी हे माझे मारा दी मारे गावले हे बघा. आता मी तुमका ओतून दाखवतोय. छोटे होत काय रे हे बघा. तर आईन बघा कसल्या पद्धतीत लावले ते भारी दगडासारखे दगडार दगड. तर हे बघा मंडळी हे बघा मस्तपैकी उकाडलं आईन फॅनाखाली ठेवलं हे बघा. नमस्कार गाईस. तर आज मी परत माराई पकडू घ्यायचं कारण असा की आधीच्या माझ्या व्हिडिओ तुम्ही ना भरपूर सपोर्ट केलास. ह्या व्हिडिओ पण माझ्या भरपूर सपोर्ट करा आणि असेच चांगले व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब पण आताच करून ठेवा. तर माझ्यासोबत आता माझा एक मित्र आता माराई काढूक गेलो. आम्ही पण आता जातोय आणि तुमका पण देखवतो. आणि ह्या आधीच्या माझ्या माराईच्या व्हिडिओ ना जास्त व्ह्यूज दिले त्यामुळे मी पार्ट सेकंड आणले. आता तो थैसर काढता बघा. एक गावलो आता का पाणी जास्त आमका भरती भेटली या. अजून एक तेव्हा गावलं बघा दाखव रे तो बघा. अशा गोष्टींका वेळ पण भरपूर लागता असेच ते गावनत नाही. तर आता त्याका तिसरो पण गावलो बघा. एकाच जागेवर त्याने 3 माराई काढल्यान साईजने पण ते बरे असत बघा. तो कोयती कशी मारता ती बघा. नदीत एवढं पाणी असून पण तिने काय डोक्याला लावल्यानंतर बघा आतमध्ये जाऊन तो थंय काढता मारय. सगळ्या गोष्टीत डोक्याला लावल्याशिवाय काय नाही हा. ते बघा अजून एक गावलं ते का नाही असता का आता असा बघा काढतो दोंडो तरी या नाही तर मारायला जातो. आवाज तर मारायचो दिलो तो का माराय मस्तपैकी धुवून घेतल्या आणि तिने कांद्याची पिशी आणल्या ना खाली करून. अजून एक का गावलेलो वाटता तो परत आवाज दिलो. त्याने एकाच जागेवर किती काढले रे. एकाच जागेवर त्याने 5 काढले आणि माझ्या मते हो 6 बघा. धोंडो तो बघा. आणि हे बघा आपली नदी कोरजाई मस्तपैकी ऊन पडला संध्याकाळची वेळा. चरले गोल फिरान काढले आणि त्यांनी 5च गावले. आता दुसरं स्पॉट आता ह्या साईडने बघता तो नदीत पाणी भरपूर आहे. कुर्ले टाकल्यावर कुर्ले भेटले असते. पाणी जरा खदुळा कुर्ले वरिले असतले. आता हे बघता तो त्या गावाना ना एकाच जागेवर 5 गावले पण इकडे भेटणार नाही. तर तो स्पॉट चेंज करतलो तिकडे जाऊ शकता. भेटलो तो बघता का चालतानाच भेटलो. तो पिशेत टाकता हळूच तो बघा 6 हट्टा खराबा बरोबर खराबा चिखल भरलेलो आतमध्ये. तर आता ते का 7वं गावलो आतमध्ये गेलो होतो भरपूर बघा. मग फुल भरपूर चालता. ब्लॉग बनवताना नदीचा आवाज भरपूर होता म्हणजे वाऱ्याचा आवाज भरपूर होता त्यामुळे तुमका मी आधीच सॉरी बोलतोय. नदीच्या बाजूकाच व्हिडिओ असतात माझ्या त्यामुळे वाऱ्याचा आवाज येतलोच ते का आता काय मी करू शकणार नाही. आणि माझ्याकडे माईक्स चांगले आहेत पण माईक्सने ना आवाज भरपूर फाटता वेगळं असं मुलींसारखं आवाज येतं माझं. त्यामुळे मी माईक यूज करत नाही. आता तो किती आतमध्ये गेलो होतो बघा. किती झूम करू आता मग आतमध्ये उतरायचा लागतला. खूप आतमध्ये गेलो तर गाय जो किती माराई घेऊन इलो तर बघा. लोड वाटता ओव्हरलोड दिसणार ना तुमका आता दिसतलो खडे रे गेलो तो बघा. किती माराई घेऊन इलो होतो बघा. कांद्याची पिशी भरून माराई घेऊन इलो फास्ट धावत दे
राहू दे पाण्यात बुडवूनच घेऊन येता धुवून घेऊन येता बघा. तर आता माझ्या स्वाधीन करता तो मारा हे दी हे माझी मारा दी मारे गावले. हे बघा आता मी तुमका ओतून दाखवतोय. छोटे आहेत काय रे हे बघा भरपूर आहेत 15च्या बाहेर आहेत 20 एक आहेत छोटे छोटे आहेत हे बघा. तर हे बघा आता मी हे भरतोय तुमका देखो काढलेलं आहे परत भरतोय काम लागला माका. ह्या कोयतन काढलेलं शस्त्र बघा आमचा भरतो आता आम्ही. किती फास्ट भरतोय ते बघा. मी माझे 3 आदत 4 आदत एक फोन पकडलाय एका हातीन फोन पकडलाय बघा. लोडिंग गाडी हा. तर आता आम्ही घराक जातो. ते माराय ना ओपन कसे करतात ना ते मी तुमका आता दाखवतोय बघा पुढे पण बघा. तर आईन बघा कसल्या पद्धतीत लावले ते भारी दगडासारखे दगडार दगड मारय. तर आता आईन डायरेक्ट ते अक्केच उकडूक घातले ना तुमका हीच पद्धत सांगी होतोय मी. हे बघा हे आता ना पाण्याशिवाय घातल्याने हे आता ओपन होतले आणि मग त्यातली ती मांस असता आता काढला जाताला. ही पद्धत सांगतं. गरम पाणी ओतून पण येतात पण ते नीट येणार नाही असे नीट येतात त्यामुळे आईन असे घातले. तुझी रजा आग तेका चांगली हवी. तर हे बघा मंडळी हे बघा मस्तपैकी उकाडलं आईन फॅनाखाली ठेवलं. हे बघा हलत्या बघा हे बघा मस्तपैकी उकाडले. असं सांगा उकडत ठेवले ना का असे ते ॲटोमॅटिक ओपन होऊन बाहेर येतात. तर हे बघा आईन अर्धे खाली केले मस्तपैकी मासा आतमधला काढले बघा. हे यांचं वास कसं येतं माहिती आहे ते पिंगातनं ते गुले काढतात माहिती आहे समुद्रातले तसं वास येता. हे नदीतले गुले बघा आणि ते असतात ते समुद्रातले गुले. हे बघा आईन मास काढला मस्त. जर तुमका हा व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा आणि अशा चांगल्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. चला बाय.